राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे, आपण राजकारण करतो, पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतूनं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही आहे। आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती ती केस 16 मध्ये रजिस्टर झाली, 19 मध्ये ती संपली। खरं म्हणजे ते तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते, ते आमच्यासोबत नव्हते, पण ती हरकत नाही आहे कुठेही असलं तरी। आणि त्याच्यानंतर अचानक हे उकरून काढायचं अशा प्रकारचा जो विषय झाला, आणि म्हणून मी त्यांच्या हिमतीची दाद देतो। एखादा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपण दोषी आहोत का नाही आहोत, बाबा हे घरच्यांना अपमान नको, समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवता येतील का प्रयत्न करतो। पण त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला हे प्रकरण मिटवायचं, त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही, मला कोर्टाने त्यात सोडलेलं आहे। त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली। तक्रार केल्यानंतर ट्रॅप लावला। ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप झालं, सगळी मागणी टेप झाली। अनेक कन्व्हर्सेशन्स आहेत जे सगळे त्या ठिकाणी पूर्णपणे टेप केलेले आहेत। आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य, म्हणजे मागणी केलेली आहे, तक्रार योग्य आहे, त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हँडओव्हर करताना कॅश त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे। त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता। अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू, शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचाही विचार आपल्याला केला पाहिजे। आणि म्हणून